स्वस्ति श्री गणेशाय नमः। स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 वंशी विभूषित परान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्टात् पूर्णेन्दु सुंदर मुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। कृष्णत्वदीयपदपङ्कजपञ्जरान्ते अद्वैवमेष किमानसराजहंसे प्राणप्रयाणसमयकपवातपित्तैः कण्ठावरोधनविधो स्मरणं कुतस्ते। वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। शुक्लां ब्रह्मविचारसारपरमामद्यां जगद्व्यापिनीं वीणापुस्तकधारिणीम् अभयदां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां मृगधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया कर्वोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। हे शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सुप्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः। हे ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेमस्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः। तुकाराम जगद्गुरु नीलकंठगुरु भक्तनमामि संतपंचकम्। हे ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। हे सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। हे गजानन गजानन Maria
हरि 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 योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यशहस्रचरणश्रवणत्वगादिन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय प्रभुम्। गंगा मैया की पावन तट पर आनंद कंद परमात्मा की कथा में तल्लीन महात्मा शुकदेव जी कहते हैं, राजन गंगा माईच्या पवित्र काठावरती भगवान श्याम सुंदराच्या परम पावन कथेमध्ये तल्लीन असणारे महात्मा शुकदेवजी राजा परीक्षितीला श्रीमद भागवत कथा वर्णन करून सांगतात। या कथेच्या सामर्थ्याने अवघ्या 7 दिवसांमध्ये राजा परीक्षितीचा उद्धार झाला। राजाचा उद्धार झाल्याने या कथेची महती उत्तरोत्तर वाढत गेली। अनेकानेक संत महापुरुषांनी ही श्रीमद भागवत कथा जडजीवांच्या समोर वर्णन करून सांगितले आणि अनेक अज्ञान जीवांना या कथेनं समाधान प्राप्त करून दिलं। तीच असणारी ही परमपावन श्रीमद भागवत कथा ही अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं त्याच्या दयेनं आणि या सत्संग सेवा मंडळाच्या माध्यमातून मंडळातील सर्व तरुणांच्या माध्यमातून आपल्या सुपे गावामध्ये उपस्थित आहे। आज कथेचा अंतिम टप्पा आहे, 8वा दिवस आहे। कालपर्यंत आपण दशम स्कंधातील भगवंताच्या अनेक लीला श्रवण करतो आहोत। लीलाकारी असणारा परमात्मा जीवाचं हित करण्याकरिता प्रत्यक्ष प्रगट होतो। याचे यावत जीव मात्रांना आपल्याकडे वेधून घेतो। वेधून घेणं हा त्याचा स्वभावच आहे। म्हणून कृषकर्षती ते कृष्ण हा म्हणजे आकृष्ट करून घेणं हे त्याचं कामच आहे। महाराज सर्वांना आकृष्ट करून घेतो, आपल्याकडे खेचून घेतो। त्यानं सर्वांना आपल्याकडे खेचून घ्यावं याच्याकरिता त्याचं चरित्र त्यांनी सतत सांगितलं जावं। भगवंताचं नाम, भगवंताचं धाम, भगवंताची लीला आणि भगवंताचं स्वरूप या 4 गोष्टी एकच आहेत। परत लक्षात ठेवा, भगवंताचं नाम, भगवंताचं धाम, भगवंताचं स्वरूप आणि भगवंताची लीला या 4 गोष्टी एकच आहेत। तुम्ही लीला श्रवण केल्या तरी भगवंताचं चिंतनच आहे, त्याचं नामस्मरण केलं तरी भगवंताचं चिंतनच आहे, त्याच्या धामात गेले तरी भगवत रूपताच आहे, त्याच्या स्वरूपात एकरूप झाले तरी भगवत रूपताच आहे। मग 4 गोष्टी एकच आहेत। या मुद्द्यांना आपण आत्मसात करण्याची गरज आहे, हे शिकण्याची आवश्यकता आहे। ज्याला खरोखर समाधान जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचं असेल त्यानं उगी धावपळ करण्यामध्ये काय तात्पर्य नाही। त्यानं डोळसपणा अंतःकरणात धारण करावं आणि डोळसपणानं त्यांनी या परमार्थाच्या तत्वांकडे पाहावं, शोधावं आणि हे तत्व आपल्या जीवनामध्ये उतरवावेत, त्याला समाधान प्राप्त होईल। नाहीतर मनाच्या मार्गाने गेलेले जे लोक आहेत की नाही ते काही कामाचे नाहीत। महाराज म्हणतात मनोमार्गी गेला तो तेथीच मोकला। स्वतःच्या मनानं समाधानाकरिता निघालेले जे लोक आहेत ते मुक्तच समाधानाला त्यांना ते प्राप्त होत नाही। जो संतांच्या संगत येतो, भगवंताचं नामचिंतन करतो, भगवंताची शरणागती करतो, तो समाधानाचं जीवन त्यांनी जगू शकतो। पण समाधानी जीवन जगण्याकरिता जर खऱ्या अर्थानं कशाची गरज असेल, पारमार्थिक विचारांची गरज आहे। आज समाजाला समाधान प्राप्त करून घेण्याकरिता समाधानी व्हायचं असेल तर भगवंताची शरणागती करा। परमार्थ करणारा मनुष्यच आज समाजामध्ये आनंदी आहे, समाधानी आहे। त्याचं कारण असं आहे की आनंद फक्त याच्यातच आहे। याच्यात आनंद एवढंच नाही म्हणायचं, याच्यातच आनंद आहे, दुसऱ्या कशातच नाही। नाही तर शोधून बघा, जर कशात सापडत असेल तर जगात तुम्हाला कशातच आनंद सापडणार नाही। तो आनंद फक्त याच्यातच आहे। कारण ज्याचं चरित्र आपण श्रवण करतो, ज्याची आपण शरणागती केलेली आहे, त्याचं स्वरूपच आहे आनंद। पण त्याला सवय आहे त्याच्यासारखं करून घे,
त्याच्यासारखं करून घेणं हा त्याचा स्वभावच आहे. पण अविनाश करी आपुले आयसे लावी मना पिसे गोविंदाचे. तो परमात्मा अविनाश स्वरूप त्यांनी करून टाकतो. तो जसा अविनाशी आहे तसंच त्यांनी खऱ्या अर्थानं सर्वांना अविनाशी करून टाकतो. म्हणून भगवंताचं चिंतन आपण सर्वांनी केलं पाहिजे. भगवंताच्या चिंतनात आपण स्वतःला विभोर करून टाकलं पाहिजे. आणि हेच खऱ्या अर्थानं जीवनाचं श्रेय आहे. जीवनाची सफलता याच्यातच आहे. मला त्याच्या चेहऱ्यावर कायमस्वरूपी समाधान आहे. त्याला कधीच उद्विग्नता नाही. कारण त्याला कळालेलं आहे, या सगळ्या गोष्टी त्यानं अनुभवलेल्या आहेत. म्हणून जोपर्यंत आपण सांसारिक वृत्तीपासून बाजूला येत नाहीत, आपण जोपर्यंत स्वतःला संसाराचं समजायचं बंद करीत नाहीत, तोपर्यंत आपण भगवंताच्या लीलेत पण प्रवेश करू शकत नाही. महत्वाचं आहे ना. जोपर्यंत मी स्वतःला बुवा समजतोय, कोणाला स्वतःला सांसारिक त्याने अमुक समजतोय, अमक्याचा मुलगा समजतोय, अमक्याचा भाऊ समजतोय, अमक्याचा बाप समजतोय, तोपर्यंत मी माझं विश्व तेवढंच तयार करून त्याच्यातच नांदतोय. मी माझं विश्व तयार करण्याची गरज आहे. आपण आपलं विश्व तयार करावं. जगाकडे पाहून जीवन जगणारा जो मनुष्य आहे ना, तो कधी समाधानी होऊ शकत नाही. जो दुसऱ्याकडे पाहून जीवन जगतोय तो कधी समाधानी होऊ शकत नाही. समाधानी व्हायचं असेल तर परमात्म्याकडे पाहावं, नाही तर संतांकडे पाहावं. त्यांना ऐकावं, त्यांना अनुभवावं. म्हणून संतांच्या दृष्टीने खऱ्या अर्थानं आपण आपलं जीवन जगावं. आपल्या दृष्टीने जगण्यापेक्षा संतांकडून जीवन जगण्याची नजर प्राप्त करून घ्यावी, जीवन जगण्याची दृष्टी प्राप्त करून घ्यावी. त्यांच्या नजरेने जर जीवन जगत असाल तर फार समाधानी व्हा. आम्हाला आमच्या गुरुजींनी परमार्थ करताना 3 कप्पे सांगितले. एक स्वरूपाचा कप्पा सांगितला. तुम्ही ऐकतात ना सर्व. पहिला कप्पा स्वरूपाचा कप्पा, ज्याच्यामध्ये तुझं मज नाही भेद केला सहज विनोद, मी तू पण जाऊ दे दुरी एकच घोंगडी पांघरू हारी. ही भूमिका आहे त्याच्यामध्ये की देव आणि भक्त दुजा नाही विचार. मग 2पणा शिल्लकच नाही. एक अद्वैत स्थिती त्यांनी त्या कप्प्यामध्ये, त्याला स्वरूपाचा कप्पा म्हणतात. दुसरा कप्पा शिकवला तो व्यवहाराचा कप्पा. व्यवहारात आपण ज्या कुळात, गोत्रात, परिवारात जन्माला आलेलो आहोत त्याच्याविषयीचे आपले कर्तव्य, त्या कर्तव्यांची जाण ठेवून आपण त्यांनी नीतिमत्तेने आपलं जीवन जगणं हा व्यवहार आहे. बायका मुलांचं पोट भरणं, त्यांचं संगोपन करणं, त्यांना काय हवं नको ते देणं हे आपलं कर्तव्य आहे. पण आपण 2 नंबरनं देतो आहोत का 1 नंबरनं देतो आहोत हे महत्वाचं आहे. जर 2 नंबरनं देत असाल तर ते बायका पोरं कधीच समाधानी राहू शकत नाही, कधीच नाही. कारण 2 नंबरची जी संपत्ती आहे ती संपत्ती माणसाला अधोगतीलाच घेऊन जाते. ती आज जरी छान छान वाटत असेल, ती आज जरी चांगलं सुख देताना त्यांनी अनुभवाला येत असेल, पण त्याचा कधीतरी निचरा झाल्याशिवाय राहत नाही. तो निचरा होतच असतो. पण व्यवहार करत असताना कसा व्यवहार केला पाहिजे साधू संतांनी सांगितलं ना महाराज आपल्याला. ते म्हणतात जोडून या धन उत्तम व्यवहारे आणि उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखाने. पण व्यवहार करत असताना कसा व्यवहार केला पाहिजे हे सुद्धा शास्त्र आपल्याला सांगतं. आणि खरं सांगू का, जो मनुष्य स्वाभिमानाने संपत्ती कमवतो ना, इमानदारीने संपत्ती कमवतो ना, तो निधड्या छातीने समाजात त्याने समाधानाने वावरत असतो. त्याच्याकडे कमी संपत्ती असली तरी सुद्धा तो समाधानी आहे. जो त्याने कपटानं संपत्ती जमा करतो, जो त्याने चुकीच्या मार्गानं, अवैध मार्गाने त्याने संपत्ती जमा करतो, तो जरी समाजाच्या दृष्टीने सुखी समाधानी दिसत असला तरी त्याच्या आतमध्ये काय जळतंय ते त्यालाच माहित असतं. महत्वाची गोष्ट आहे. हा जळफळाट प्रत्येकाच्या पोटात असतो. सावधान. म्हणून आपण नीतिमत्तेनं जीवन जगावं. ही नीतिमत्ता समाजाच्या समोर सांगण्याकरिता आज या कथा कीर्तनांची गरज आहे महाराज. महत्वाची गोष्ट आहे. कथा कीर्तन टाइमपास म्हणून ऐकायचे नाहीत. उगाच काहीतरी मुलांना फार हौस आली, पोरांनी त्यांनी नियोजन केलं, एवढा मोठा खर्च केला, काहीतरी लोकांना त्यांनी वेगळं करून दाखवायचंय म्हणून केलं असं नाही. आज याची गरज आहे. आणि महत्वाचा विचार सांगतो, तुम्ही ऐकतात ना सर्वजण. खरं पाहिलं तर त्या पोरांची ज्यांनी हे आयोजित केले त्या पोरांची वय कमी आहेत महाराज. फार कमी वयाच्या असणाऱ्या मुलांनी एवढा मोठा विचार केलाय. वय कमी आहे पण विचार मोठा आहे की समाजाला आज गरज कशाची आहे. म्हणून या सगळ्या उपक्रमांची आज समाजाला गरज आहे. हे उपक्रम जर समाजामध्ये संपन्न होतील
तर लोक त्याने आईला आई म्हणतील, बापाला बाप म्हणतील, भावाला भाऊ म्हणतील, बहिणीला बहीण म्हणतील. हे उपक्रम जर त्यांनी संपन्न झाले तर मग मात्र त्याने कळीला त्याचा विस्तार करण्याकरिता जागा सापडणार नाही. म्हणून हे त्याने कलियुग आहे आणि या कलियुगावर जर मात करायची असेल तर या माध्यमातून आपण जीवन आपलं जगलं पाहिजे, व्यवहार आपले चांगले केले पाहिजेत. अरे चांगले व्यवहार करा हे साधू संतांनी सांगितलं. कुठं सांगितलं जाईल? या व्यासपीठावर सांगितलं जाईल. हे धर्माचं व्यासपीठ आहे, हे धर्माचं व्यासपीठ आहे. मी तुम्हाला 3 व्यासपीठ सांगू शकतो. एक आहे त्याने धर्मकारण, दुसरं आहे त्याने समाजकारण आणि तिसरं आहे राजकारण. 3 कारण आहेत. पण या 3ही कारणांचं मूळ जर कोणतं असेल तर ते धर्मकारण आहे. म्हणून त्यांनी धर्म आधी डोळ्यासमोर ठेवावा, त्याच्यानुसार समाजामध्ये समाजकार्य करावं आणि राजकर्त्यांनी सुद्धा राजकारण करत असताना धर्माला धरून राजकारण करावं. तर जगामध्ये नीतिमत्ता टिकून राहील. नाहीतर नीतिमत्ता जर ढासळली तर समाज ढासळेल. तुम्हाला हे सगळं कशावरून सांगतोय? आता तुम्ही सोशल मीडियावर कितीतरी गोष्टी पाहू शकता. तळतळून या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. बरं, फार वाईट वाटतं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? बसमध्ये एक गर्भवती मुलगी प्रसूत झाली. बसमध्येच तिला त्रास व्हायला लागला, पण तिचं लग्न झालं नव्हतं आणि गर्भवती होती. तिला त्रास व्हायला लागला, हॉस्पिटल पर्यंत जाताच आलं नाही. तिथंच त्याने पेपरची बातमी वाचलेली सांगतो बरं मी तुम्हाला, महत्वाचा मुद्दा सांगतो. मग सगळे लोक त्याने महिला वर्ग जमा झाला, तिला हॉस्पिटलमध्ये नेलं, सगळं झालं. लग्न झालं नव्हतं आणि तिला विचारलं कोणाचा गर्भ आहे. तुम्हाला फार वाईट वाटेल मी जे सांगणार आहे ते ऐकून. तिने तिच्या सख्ख्या भावाचं नाव सांगितलं. वाईट वाटलं ना ऐकून? कशामुळे झालंय? अरे आज समाजामध्ये संस्कार शिल्लक राहिले नाही म्हणून हे झालं. संस्कारच नाही. आता कोणतं तरी एका बालरोग तज्ञ असणाऱ्या डॉक्टरांचं पेपरला बरेच दिवस येत होतं, व्हॉट्सअपला पण बरेच दिवस फिरत होतं. काय ते भारतात होते आणि त्यांच्या मुलांना फार शिकवलं आणि शिकून मुलं अमेरिकेला गेले. फार चांगलं त्यांनी पगार मिळू लागले, सगळ्या गोष्टी झाल्या आणि तिकडेच राहू लागले. इकडे डॉक्टर वृद्धाश्रमात राहत होते म्हातारपणाला. आणि वृद्धाश्रमात राहणाऱ्या त्या डॉक्टरांना ज्यावेळेला त्यांची शेवटची घडी आली त्याला मुलांना कळवलं की तुमचे वडील त्यांनी फार सिरियस आहेत, तुम्ही इथपर्यंत त्या मुलं येऊ शकले नाहीत. आणि त्यांचा मृत्यू झाला त्यावेळेला निरोप पाठवला. म्हणे अंत्यविधी करण्याकरिता तरी या म्हणे अंत्यविधीला यायला आम्हाला वेळ नाही, तुम्ही करून घ्या आणि त्या अस्थी आमच्याकडे पाठवून द्या, नाहीतर तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्हीच वाहून टाका पाण्यामध्ये. काय उपयोग आहे शिक्षण करून? फार शिकवलं मुलांना, फार शिकवलं मुलांना. शिक्षण दिलं तरी कशाचं? अरे फक्त पोट भरण्याचं शिक्षण दिलं, नीतिमूल्य नाही शिकवले, त्यांना संस्कार नाही केले, त्यांचं कर्तव्य त्यांना शिकवलं नाही. म्हणून अशी अवस्था पाहायला मिळाली. महत्वाची गोष्ट आहे. अजून एक बातमी मला पाहायला मिळाली होती. म्हणजे त्यांनी 2 मुलं परदेशात आहेत आणि त्यांनी दोघं म्हातारी भारतात राहत होते. म्हातारा वारल्यानंतर दोन्ही मुलांना निरोप दिला. मुलांमध्येच भांडण सुरू झालं. मग मुलांनी निर्णय केला ह्या बारीने तू जा. तुम्ही ऐकतात आहे की नाही सर? खरं आहे की नाही गोष्ट? एवढ्या बारीने तू जा, पुढच्या बारीने मी जाईन. तुम्हाला नाही कळालं मी काय सांगतो ते? म्हातारा मेलाय, आता तू जा. भावाभावात चाललेला संवाद आहे. आता तू जा, म्हातारी मेल्यानंतर मी जाईन. अरे काय परिस्थिती आहे? अरे ही परिस्थिती आज समाजात दिसते आहे. इथून पुढच्या काळात काय होईल? पण पुढच्या काळामध्ये हे फोपावलं जाऊ नये, पुढच्या काळामध्ये हे त्यांनी जास्त वाढू नये. लोकांनी आपापला स्वधर्म त्यांनी जाणून घ्यावा. याच्याकरिता समाजामध्ये या कथा कीर्तनांची गरजच आपण सर्वांनी जाणली पाहिजे. गरज आहे महाराज याची. आणि या व्यासपीठावर बसल्यानंतर सांगणाऱ्याने सुद्धा इकडच्या तिकडच्या सगळ्या गोष्टी सांगण्यापेक्षा हे जगाच्या समोर सांगावं. याने निदान ऐकणाऱ्या लोकांच्या अंतःकरणामध्ये काही भाव तरी तयार राहील. आणि नाही काही तर निदान जाऊ द्या. हे बघा, एक छोटासा त्यांनी मनुष्य छोट्याशा तोंडाने किती लोकांना जाऊन सांगणार आहे. आपल्या परिसरात तरी त्याला जिथे फिरता येतं तिथे जाऊन तरी त्यांनी सगळ्या लोकांना संघटित करून ही जे धर्माची शृंखला आहे, हे जे संस्काराचे त्यांनी वैभव आहे, हे जर शिकवलं, हे जर त्यांना ऐकवलं तरी तेवढे लोक तरी समाधानी राहतील ना महाराज. तेवढे लोक तरी नीतिमत्तेने जगतील. म्हणून याची आज समाजात गरज आहे. म्हणून त्यांनी या सगळ्या गोष्टी आपण बारकाईने अभ्यासल्या पाहिजेत, बारकाईने आपण जीवनामध्ये त्यांनी अनुभवल्या पाहिजेत. मग त्याच्यावर आरूढ झालं पाहिजे. आणि आणखी सांगू का,
चांगलं वागायचं, चांगलं वागायचं, चांगलं वागायचं, हे दुसऱ्याला दाखवण्याकरिता अजिबात वागू नका. अजिबात दुसऱ्याला दाखवण्याकरिता चांगलं वागू नका. दुसऱ्याच्या नजरेत आपण उतरू आणि चांगले होऊ, लोक आपल्याला चांगलं म्हणतील म्हणून हे करण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या नजरेत आपण चांगलं होण्याकरिता चांगलं वागा. महत्वाचा विचार सांगतोय. स्वतःच्या नजरेत चांगलं राहण्याकरिता चांगलं वागा. नाहीतर लोक जरी चांगलं म्हणत असले मला आज, आणि मी जर त्यांनी खराब वागत असलो तर माझ्या नजरेत मी त्यांनी बसत नाही, मला खालीच पाहावं लागतं, मी चुकीचा वागतोय. म्हणून चांगलं वागायचं ते समाजाकरता नाही, चांगलं वागायचं ते लोकांकरता नाही, चांगलं वागायचं ते दुसऱ्यांना दाखवण्याकरिता नाही, चांगलं वागायचं ते आपल्याकरता. गुरुजी म्हणायचे, गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर. गुरुजी म्हणायचे अरे प्रकाशात यायचं ना, दोघांच्या दृष्टीने प्रकाशात या. एक आहे देव आणि दुसरे आहेत संत. देव आणि संतांच्या दृष्टीनेच प्रकाशात या, बाकीच्या समाजाच्या दृष्टीने काय प्रकाशात येतात. तुम्ही किती चांगले वागले तरी समाज नाव ठेवायला टपूनच आहे, आणि तुम्ही वाईट वागले तरी त्यांनी समाज नाव ठेवतोच आहे. हा समाज कोणाला चांगलं म्हणेल आणि कोणाला वाईट म्हणेल हे सांगता येत नाही. जो तो ज्याच्या त्याच्या नजरेने त्यांनी पाहण्याचा प्रयत्न करतो, जो तो ज्याच्या त्याच्या दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करतो. कोणाकोणाच्या दृष्टीला आळा घालणार आहात आणि कोणाकोणाच्या दृष्टीला त्यांनी हात लावणार आहात, कोणाकोणाच्या तोंडाला हात लावाल, लावताच येणार नाही. म्हणून समाजाकडे पाहून त्यांनी जगू नका, संतांकडे पाहून जगा. समाजाकडे पाहून जगू नका, शास्त्राकडे पाहून जगा. समाजाकडे पाहून जगू नका, संस्कृतीकडे पाहून जगा. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून आपली संस्कृती आपण जोपासली पाहिजे, आपला धर्म आपण जोपासला पाहिजे, आपलं शास्त्र आपण जोपासलं पाहिजे, आपल्या संतांना आपण आदर दिला पाहिजे, आपल्या धर्माला आपण आदर दिला पाहिजे. माझी एक विनंती आहे सगळ्यांच्या समोर, तुम्ही ऐकतात ना, महत्वाचा मुद्दा सांगताय. हे बघा, आम्हाला कधीच असं वाटत नाही की सगळ्या लोकांनी आमच्यासारखं बुवा व्हावं. भला मोठा गण कपाळाला लावायचा, मोठ्याला माळा घालायच्या, लोकांच्या समोर बुवा होऊन हिंडायचं, असं कधीच वाटत नाही. मग काय वाटतं, आपल्या अंतःकरणामध्ये धर्माविषयीची आस्था त्यांनी ठेवावी, आणि धर्माविषयीची आस्था ठेवून आपण त्यांनी आस्थेवाईक जीवन जगावं. एवढं केलं तरी सुद्धा फार जास्त केलं महाराज. म्हणून त्यांनी निदान धर्ममय जीवन जगता येत नसेल, निदान धर्मासारखं आचरण करता येत नसेल, तर विनंती एवढीच आहे, आपणच आपल्या धर्माला नावं तरी ठेवू नका हो. आपणच आपल्या धर्माला नावं ठेवू नका. समाजात हीच परिस्थिती पाहायला मिळते. जो पाहतो तो शहाजूक होतो, जो पाहतो तो दीड शहाणा होतो. एवढा त्यांनी फॉरवर्ड झालेला आहे, तो सुशिक्षित झालेला आहे, संस्कृती मातीत घातली. तुम्ही महादेवाच्या पिंडीवर त्यांनी दूध घातलं की तो म्हणतो बावळ्यातच आहे ते, गरीबाला दूध पाजा. कोणते गरीब ओस पडलेत मला तुम्ही सांगा. देव त्यांनी सगळ्यांच्या भरण पोषणाची चिंता करतो. आज भारतामध्ये कोण उपाशी झोपतो हे मला दाखवा. एखादा माणूस उपाशी झोपलाय, खायला भेटलं नाही म्हणून, दाखवा मला तुम्ही. भगवान सगळ्यांची व्यवस्था करतोय. मग याच्यातून काय करायचं, फक्त आपल्या संस्कृतीची पायमल्ली पायाखाली तोडवायचा धर्म. म्हणून आपण आपल्या धर्माला सांभाळा. धर्मो रक्षती रक्षिता. जो धर्माचं रक्षण करेल, धर्म त्याचं रक्षण करेल. याची गरज आहे आज समाजामध्ये. दुसऱ्याच्या धर्माला नावं ठेवू नका, दुसऱ्याच्या धर्माचे उणे दुणे काढू नका, दुसऱ्याच्या धर्माविषयी बिलकुल त्यांनी काडीमोड करू नका. मग काय करा, आपला धर्म आपण सांभाळा. स्वधर्मे निधनम श्रेया परधर्म भयावह. पण आपला धर्म आपण जाणा आणि धर्म जाणून त्यांनी जीवन जगायला सुरुवात करा. जर नीतिमत्तेने आपण जीवन जगत असलो तर सर्वज्ञ असणारा तो ईश्वर आपल्याकडे पाहतोय. आपल्या नीतिमत्तेचं फळ एक दिवशी आपल्या पदरात नक्की टाकेल. अधर्माचं फळ पण आपल्या पदरात टाकतो, नीतिमत्तेचं फळ पण देणारा तोच आहे. म्हणून अशा पद्धतीने भगवंताचं चिंतन करत आपण जीवन जगलं पाहिजे. असं जर जीवन जगलं तर एक दिवशी तो परमात्मा आपल्याला ज्ञान प्राप्त करून देईन आणि ज्ञानाच्या माध्यमातून आपण जीवनमुक्त होऊन जाऊ. जीवनमुक्त स्थिती प्राप्त होणं म्हणजे काय, जिवंत असतानाच मोक्ष प्राप्त होणं. मृत्यू वेगळा आणि मुक्ती वेगळी. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, महत्वाचा मुद्दा सांगताय. मृत्यू म्हणजे काय, आयुष्य संपावं आणि वासना शिल्लक राहाव्यात. कळतं ना मी काय म्हणतो ते, आयुष्य संपून जावं आणि वासना शिल्लक राहाव्यात, याला म्हणायचं मृत्यू. आणि मुक्ती म्हणजे काय, वासना संपून जाव्यात आणि आयुष्य शिल्लक राहावं, याचं नाव आहे मुक्ती. किती सुंदर सूत्र आहे की नाही, महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे जीवन संपून जावं आणि वासना जर शिल्लक राहिल्या तर परत जन्माला यावं लागतं, त्याला मृत्यू म्हणतात. आणि ज्याच्या जिवंतपणे सगळ्या वासना संपून गेल्या, काहीच वासना शिल्लक राहिली नाही, त्यालाच मोक्ष म्हणतात. वासना प्रक्षयो मोक्ष.
वासना संपणं यालाच मोक्ष असं म्हणतात. म्हणून त्याला मुक्ती हे नाव आहे. मुक्त होणं म्हणजे काय? वासना संपून जाणं, आयुष्य शिल्लक राहणं. म्हणून ज्याच्या अंतःकरणातून सगळ्या वासना संपून गेलेल्या आहेत, संसाराची वासना पूर्णपणे नष्ट झालेली आहे, त्याच्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या प्रेमाची लालसा बळावू शकते आणि मग तो भगवत दर्शनाकरिता अट्टहास करतो. काहीच मिळवायचं शिल्लक राहिलं नाही. गोपिकांच्या जीवनातला हाच भाव आहे. तुम्हाला आत्ताशी जागेवर आला, गोपी म्हणायला लागला. रासलीला आपण पाहतो ना महाराज, महत्वाचा गोष्ट मुद्दा सांगतोय. म्हणून गोपिकांच्या अंतःकरणामध्ये संसाराची वासना शिल्लक राहिलीच नाही. फक्त एकच गोष्ट आहे, कृष्ण दर्शन लालसा. मग कृष्णाच्या दर्शनाची लालसा जर पोटात निर्माण होत असेल तर पहिला मुद्दा लक्षात ठेवा, तेज संसार वासना, मग कृष्ण दर्शन लालसा. जोपर्यंत संसाराची वासना पोटात आहे तोपर्यंत कृष्ण दर्शनाची लालसा असून काय उपयोग आहे? होणारच नाही दर्शन. संसाराची वासना अंतःकरणातून काढून टाका. देवा मला संसार नकोच आहे, माझ्या कपाळानं मला जे भेटेल त्याच्यात मी समाधानी आहे. ठेविले आनंदे तैसेच राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे. म्हणून त्यांनी उठाठेव करण्याची आवश्यकता नाही, भगवंताची शरणागती करण्याची आवश्यकता आहे. ते म्हणतात, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाहीतरी गेला जन्म वाया. जन्म वायाला जाईल. भगवंताची शरणागती करा. संसाराची वासना टाकून द्यावी, त्याच्या संसार वासना. गोपिकांनी संसाराची वासना टाकून दिली आणि संसार पोटात शिल्लक ठेवला नाही. जाळोनी संसार बैसलो अंगणी, तुझे नाही मनी मानसी. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला. संसारा आगी आपुलेने हाते, लावणे मागू ते पाहू नये. संसाराला आग लावली स्वतःच्या हाताने. असं म्हणल्यावर एखादा माणूस म्हणेल, हा म्हणतो संसार पेटून द्या आणि घरी जाऊन बायका पुढे पेटून द्यायचा, माझ्या अंगावर बाला येईल. असं सांगायचं तात्पर्य माझं नाही. संसार बाहेरचा पेटवायची आवश्यकता नाही, संसार बाहेरचा जाळण्याची आवश्यकता नाही. कारण संसार बाहेर दिसतो आणि पोटात राहतो. दिसतो बाहेर आणि पोटात राहतो. संसार कधीच आपल्याला आपलं म्हणत नाही, आपणच संसाराला आपलं म्हणतो. काय कळतं त्या संसाराला तरी? काय कळत नाही मला. ती गाडी घोडी घरदार संपत्ती शेती. लोक फार स्वाभिमानानं सांगतात, महाराज इथपासून तिथपर्यंत सगळे आपलीच जमीन आहे. असं जर सांगायला लागलं तर ती जमीनच असायला लागली एक दिवशी. म्हणे तुला काय झालं असायला? ते म्हणले तुझ्यासारखे बरेच पाहिले आपलीच आहे म्हणणारे, सगळे माझ्यात विलीन झाले. महत्वाची गोष्ट, सारे मातीत गेले. ही माती माझी आहे म्हणणारे बरेच मातीत गेले, शिल्लकच राहिले नाहीत. किती दिवस म्हणणार आहोत आपण? संसार कधीच म्हणत नाही आपल्याला मी याचा आहे म्हणून. पण लोकांना फार संसाराचा छंद असतो, त्याच्यात जीव अडकूनच पडतो महाराज. लोक कथेत त्यांनी 3 तास बसतात आणि जीव मात्र चपलांमध्ये अडकलेला असतो. चालू कथेच्या 3 तासात 15 वेळा चपलाची आठवण येते. असली म्हणजे बरं. आता ती चप्पल खरं सांगा, कोणी जर दुसरा माणूस घालून गेला तर ती म्हणते की नाही मी आमक्याचे घालू नकोस. तिला काय करायचं? तिला काही गेलं देणं नाही महाराज कशाशी. कोणी घातलं की ती निघाले आपले. संसार असाच आहे. संसार आपल्याला आपलं म्हणत नाही, आपण संसाराला आपलं म्हणतो. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी हे जाणणं गरजेचं आहे. संसार बाहेर नाही, संसार आत आहे. पण आतला संसार त्यांनी घालवायचा आहे. बाहेरून संसारात दिसा. सगळे साधू संत असेच आहेत. त्याचे पुत्र म्हणे माझा पिता, पत्नी म्हणे माझा भरता, शिष्य म्हणे गुरु तत्वता, परी तो त्या परता वर्तत असे. त्याचा मुलगा म्हणतो आमचे वडील आहेत, बायको म्हणते आमचे मालक आहेत, शिष्य म्हणतो आमचे गुरुजी आहेत. हे सगळं जरी असलं तरी सुद्धा तो त्या परता वर्तत, तो त्याच्यापेक्षा वेगळाच राहतो महाराज. ही त्याची प्रवृत्ती आहे, हा त्याचा स्वभाव आहे. म्हणून असा स्वभावच होणं गरजेचं आहे. परमार्थ करणं आणि परमार्थ आपला स्वभावच होणं याच्यात फरक आहे फार मोठा. बळच दुसऱ्याच्या धनाकडे पाहायचं म्हणे ती माती आहे असं म्हणणं वेगळं, आणि दुसऱ्याचं धन पाहिल्यानंतर ही मातीच आहे हे त्याने स्वभावच होणं फरक आहे. दुसऱ्याची स्त्री पाहिल्यानंतर ही माझी आई आहे असं बळच मनाला समजून सांगायचं, म्हणायचं आई आई आई, हे म्हणणं वेगळं. आणि स्त्री माता भगिनी समोर दिसल्यानंतर ही आईच आहे असा स्वभावच होणं फरक आहे महाराज. पण परमार्थ आपला स्वभावच झाला पाहिजे. ज्या दिवशी परमार्थ स्वभावच होईल, स्वाभाविकपणे त्याने महाराज संसाराचा तिटकारा अंतःकरणात निर्माण होईल. तो का म्हणे कटू वाटतो प्रपंच, असं ज्यावेळेला आतून शब्द बाहेर पडतील तेव्हा रोकडे रोमांच कंठ दाटे.
मग रोमांच उभे राहतील, कंठ दाटून येईल, मग भगवंताचं प्रेम त्यागणे प्राप्त होईल. याला प्रेम संन्यास म्हणतात. विधीचा संन्यास वेगळा आणि प्रेमाचा संन्यास वेगळा. गोपिका संन्याशीच आहेत. तुम्हाला हे काय कथा सांगायला लागलाय आज? याला झालंय काय नेमकं? आज समारोपाचा दिवस आहे ना महाराज, कथा तुम्ही कायमच ऐकत असता, पण त्यांनी जे सांगायला पाहिजे ते सुद्धा प्रकर्षानं सांगायलाच पाहिजे. मग त्यांनी कथा तर ऐकल्या तुम्ही, कथा गोड त्यांनी मला सांगता येतील तुमच्या समोर. या सगळ्या कथा तुम्ही याच्या आधी ऐकलेल्या आहेत, ऐकत राहाल, फार महत्वाची गोष्ट आहे. पण कथा ऐकत असताना त्या कथेतून घ्यायचंय काय हे जास्त महत्वाचं आहे. म्हणजे घ्यायचंय ते आधी सांगून घेतो, तुम्ही झोपायच्या आत, कारण आता तुमची जेवण झालेली आहेत. महत्वाची गोष्ट आहे. बरं, जेवल्यानंतर त्याने आपोआपच तिला काय बोलावं थोडंच लागतं झोपेला. मग तुम्ही जोपर्यंत टवकारून आहात तोपर्यंत त्याने महाराज हे तुमच्याजवळ मी बोलणं फार गरजेची गोष्ट आहे. म्हणून गोपिकांचा भाव सांगतोय. संसार अशा पद्धतीने पोटातून काढून टाकला, भगवंताला हाका मारू लागल्या. मग जगाचा मालक गोपींच्या समोर प्रत्यक्ष प्रगट झाला आणि भगवंतानं रास करायला सुरुवात केली. महाराज गोपिका विभोर होऊन भगवंताच्या समोर प्रेम मागताय. हे कान्हा रे थोडासा प्यार दे, चरणों में बैठा के तार ले, थोड़ा सा प्यार दे, चरणों में बैठा के तार ले, भिक्षा झोली में डाल, भिक्षा झोली में डाल, हे कान्हा रे थोड़ा सा प्यार दे, चरणों में बैठा के तार दे. माझा कान्हा प्रेम देण्याकरिता तयारच आहे. फक्त प्रेम प्राप्त करून घेण्याला आपण पात्र झालो पाहिजे, आपोआप प्रेम मिळेल. महत्वाचं वाक्य आहे की नाही? कान्हा प्रेम देण्याकरिताच बसलेला आहे, फक्त प्रेम प्राप्त करून घेण्याकरिता आपण पात्र झालो पाहिजे. मग तो पात्र कोण असेल? ज्यानं हृदयातून संसार बाजूला केलेला आहे तो भगवंताच्या प्रेमाला पात्र आहे. देव त्यालाच प्रेम देतो. एरवी सर्वांनाच प्रेमानं सांभाळतो इथपर्यंत ठीक आहे, पण विशेष रूपानं प्रेम देण्याकरिता येतो. मग परमात्मा त्यांच्या समोर प्रत्यक्ष प्रगट झाला. तासाम आविर्भूत शौरी स्मयमान मुखांबुजा, पीतांबरधर सर्गवी साक्षान मन्मथ मन्मथ. कामदेवाच्या मनाचं मंथन करणारा परमात्मा गोपिकांना प्रेम देऊ लागला. देवदेवतांनी महाराज त्यांनी पाहिली, प्रत्येकाला वाटत होतं आपण सहभागी व्हावं. भगवान शंकर स्वतःच गोपी होऊन त्याने आले आणि त्याच्यात प्रवेश करण्याचा उद्देश करू लागले, पण आतमध्ये प्रवेश मिळाला नाही. मग काय करावं? रुष्ट होऊन त्यांनी कैलास पर्वतावर गेले. पार्वतीबाईने स्वतःच्या लग्नाचा शालू त्यांनी भगवान शंकराला नेसवला, जटाजूट सोडून दिल्या, त्याच्या वेण्या घातल्या. आधीच गोरे पान आहेत भगवान शंकर. बरं, कर्पूर गौरम करुणावतारम असं त्यांचं स्वरूप आहे. नाकी डोळी फार सुंदर आहेत असे भगवान शिव. आणि त्या शंकराला त्यांनी शृंगार केला, कपाळाला मोठं कुंकू लावलं, कानामध्ये कुंडलं घातली, हातात कंगणं त्यांनी घातली, सुंदर साडी त्यांनी नेसवली पार्वतीबाईने. आणि मग परमात्मा त्यांनी रास लीलेत येण्याकरिता निघाले. रास होऊ लागली आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने नवीन रूप धारण केलं. आणि नवीन रूप धारण करून त्यांनी नवीन गोपी आली म्हणून तिच्यावर रास केली पाहिजे. रास करू लागली, पण विचार करायला लागली कोण गोपी असेल, जरा नवीनच दिसते. बारकाईने पाहिलं, मग कळाला येतो भगवान शंकर आहेत आणि ही साडी नेसून आलेली आहेत. मग काय करायचं? थोडी गंमत करू म्हणले. गंमत नाचता नाचता त्यांनी भगवान शंकराच्या त्या पितांबरावरच पाय दिला, साडीवरच पाय दिला. पाय दिल्याबरोबर त्यांनी तो पितांबर निसटला. आता काय करावं? नाचता नाचता पितांबर निसटला. भगवान शंकर आवरा सावर त्यांनी करायला लागले. आता ज्यांना कधी धोतर नेसायची सवय नाही त्याला लुगडं कसं नेसता येईल? महत्वाची गोष्ट कसं लुगडं नेसताच येईना ते. मग श्यामसुंदराने बोलायला सुरुवात केली, भोले बाबा आता नका प्रयत्न करू, तुम्हाला ओळखलंय मी.
त्याने सांगितलं गोपी होण्याकरिता लुगडंच नेसलं पाहिजे असं नाही. गोपी तर ही अंतकरणाची वृत्ती आहे, गोपी ही वृत्ती आहे, गोपी हा भाव आहे. म्हणून आपण त्याने स्त्री असा किंवा पुरुष असा, गोपीला स्त्री आणि पुरुषांमध्ये त्याने नेऊन बसवायचं नाही. गोपीला वृत्तीमध्ये नेऊन, सब वृत्ती हे गोपिया आत्मा कृष्ण स्वरूप संधी में झलकत रहे यही रास अनूप. रासलीलेची मुख्य व्याख्या तुमच्या समोर सांगतो. वृत्तीनं सदैव त्याने भगवंताचं चिंतन करणं हीच आहे रास. वृत्तीनं सदैव आत्मस्वरूपाचं चिंतन करणं, ब्रह्मस्वरूपाचं चिंतन करणं हीच आहे रास. म्हणून त्याने सब वृत्ती हे गोपिया आत्मा कृष्ण स्वरूप, आत्माच कृष्ण स्वरूप आहे. आणि संधी में झलकत रहे यही रास अनूप. अनुपम्य असणारी ही रास आहे आणि ही आपण त्यांनी अनुभवली पाहिजे. आपण सर्वजण रासलीलेत प्रवेश करू शकतो. भगवान शंकराला रासलीलेत प्रवेश मिळाला. आजही त्यांनी वृंदावनामध्ये भगवान शंकराचं मंदिर आहे, त्याला गोपेश्वर महादेव म्हणतात. गोपेश्वर महादेव म्हणून तिथे तुम्ही जर वृंदावनात दर्शनाला गेलात, आता आपण दरवर्षी जातो कोजागिरी पौर्णिमेला, दरवर्षीचा नियमच बऱ्याच 5-6 वर्षापासून त्याने आपण जातो आहोत. म्हणून त्यांनी फार दिव्य असणारं वातावरण कोजागिरी पौर्णिमेच्या वेळेला असतं. आपण त्यांनी वृंदावनाची पायी परिक्रमा करतो, 10-11 किलोमीटर आहे. नंतर गोवर्धनाची त्यांनी परिक्रमा होती, गाडीनं केली जाते. सगळे स्थान त्यांनी पाहिले जातात. विशेष आनंद जीवनामध्ये प्राप्त होतो. मग ते भगवंताची लीलास्थली आहे, तिथं जाणं गरजेचं आहे. म्हणून तिथं गेल्यानंतर त्यांनी गोपेश्वराचे दर्शन कधीतरी घ्यावं. भगवान शंकराच्या पिंडीला साडी नेसवली जाते आणि सगळा शृंगार त्यांनी केला जातो गोपीसारखा. म्हणून गोपेश्वर भगवान तिथे विद्यमान आहेत. अशा दिव्य असणारी लीला परमात्मा करतोय. ही हरिहराची लीलाच आहे महाराज, ती लीला करतात. भगवान शंकरासारखा त्यागी कोणीच नाही महाराज. सगळ्या अंगाला भस्म लावलेले आहे, जटाजूट धारण केलेले आहेत. काल आपण पाहिलं ना, भगवान शंकर त्याने आले होते, सुंदर नाचत होते. हे पाहिलं आपण. तो जो संपूर्ण शृंगार आहे, हा शृंगारच आपल्याला उपदेश करणार आहे. ज्यांच्या मस्तकावरची गंगा पवित्र दाखवणारी आहे, जटा वैराग्य दाखवणारी आहे, चंदन शीतलता दाखवणार आहे, तिसरा डोळा ज्ञान दाखवणार आहे, गळ्यातला साप मृत्यूचं भय त्यांनी निघून गेलं हे सांगणार आहे, हातामधला त्रिशूळ म्हणजे त्रिगुणांवर मात करतोय म्हणून सांगितलं, गजचर्म व्याघ्रांबर म्हणजे त्यांनी शूरवीर झालेले आहेत हे दाखवलं, सर्वांगाला भस्म म्हणजे त्यांनी सगळा संसार जाळून टाकला, दमडू वाजवतात म्हणजे निर्भय झालेले आहेत. अशा गोष्टी भगवान शंकराकडून शिकायच्या. नुसतं आपला शंकर पाहायचा आणि पाया पडायचं असे शंकर आहेत आणि जटा धारण केल्या. जटा कशाला धारण केले हे तर कळायला पाहिजे ना. म्हणून असे असणारे भगवान शिव जे त्यांनी मस्त आहेत स्वतःच्या मस्तीत, त्यांना सुद्धा रासलीलेत प्रवेश मिळाला नाही. गोपीच व्हावं लागलं. गोपी म्हणजे प्रेम, भगवंताविषयीचं प्रेम. मोठा ज्ञानी जरी झाला, मोठा योगी जरी झाला आणि फार संपन्न जरी झाला, भगवंताविषयीचं प्रेम पोटात नसेल तर रासलीलेत प्रवेश होणार नाही. म्हणून देवाविषयीचं प्रेम पोटात धारण केलं पाहिजे, देवाला आपलं म्हणलं पाहिजे आणि आपलं म्हणून त्याच्याशी आपलं नातं जोडून आपण भगवंताच्या लीलेत सहभागी झालं पाहिजे. आपल्या सगळ्या लोकांना अधिकार आहे भगवंताच्या प्रेमात पदार्पण करण्याचा. पक्क लक्षात ठेवा, याच्यातलं कोणीच नाही असं की ज्याला टाळता येईल. प्रत्येक मनुष्याला भगवंताच्या प्रेमात पदार्पण करता येणं हा त्याचा अधिकार आहे. जसा टिळकांनी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये छातीला हात लावून सांगितलं, स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तसं आपण सर्वजण छातीला हात लावून म्हणू शकतो, भगवंताचं प्रेम प्राप्त करून घेणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. तो आपला हक्क आहे, आपण मिळवला पाहिजे. गोपीने मिळवला, भगवान शंकराने मिळवला, भगवंताचं प्रेम त्यांना प्राप्त झालं. अशी रासलीला वर्णन करून सांगितली. म्हणतात देवानं 6 महिन्याची रात्र केली होती. चमत्कार असा होता, जेवढ्या गोपी रासलीलेमध्ये सहभागी झाल्या होत्या त्या सगळ्या गोपी आपापल्या घरी त्यांच्या घरच्या लोकांना पण दिसत होत्या. म्हणजे ही भगवंताची लीलाच आहे. मला तो अशा पद्धतीने लीला करतो. गोपिकांचा त्यांनी जन्म सफल झाला, भगवंताचं त्यांनी दर्शन झालं, भगवंताचा संग झाला, काम अंतकरणातून कायमस्वरूपीचा निघून गेला आणि निष्काम स्थिती त्यांनी प्राप्त झाली आणि भगवंताच्या कृपेने दिव्य लीलेमध्ये सहभाग प्राप्त झाला. हे त्यांचं जीवन आहे. असं आपण जीवन प्राप्त करून घ्यावं याच्याकरिताच रासलीला ऐकायची आहे. मग ते आपण त्यांनी अशा पद्धतीने ऐकलेली आहे. यानंतर त्यांनी अनेक प्रसंग आहेत. आता ते प्रसंग मी विस्तारानं तुमच्या समोर सांगणार नाही, ते आता थोडे थोडे तुमच्या समोर सांगून लवकरात लवकर आपल्याला त्यांनी पुढे जायचं आहे. यानंतर त्यांनी एकदा सर्व गोप गोपी भगवान शंकराची पूजा करण्याकरिता अंबिकावनात गेले होते आणि अंबिकावनामध्ये त्यांनी गेलेले असताना तिथं पशुपतीनाथाची पूजा करायची होती. भागवतकार वर्णन करून सांगतात,
हरी एकदा देवयात्रायां गोपाला जात कौतुका, सर्व गोपाळ देवयात्रा करण्याकरिता कौतुकाने गेले. तिथं त्यांनी महादेवाची पूजा करायची आहे. तत्र स्नात्वा सरस्वत्यां देवं पशुपतीं विभुम, तिथं त्यांनी स्नान केलं आणि पशुपतीनाथाची पूजा करण्याकरिता निघाले. इत्यादी चमत्कार झाला. तो असा की एक मोठा सर्प आला आणि या सर्पाने त्यांनी नंदबाबांचा पायच पकडला. नंदबाबा पूजा करण्याकरिता जात असताना त्यांचा पाय सर्पानं पकडला आणि पाय पकडल्याबरोबर त्यांनी नंदबाबा व्याकुळ झाले आणि व्याकुळ होऊन कन्हैयाला हाका मारू लागले, कन्हैया धाव, कन्हैया धाव, कन्हैया धाव. जर बारकाईने ऐकत असाल तर तुमच्या लक्षात यायला पाहिजे. हे बघा, एखाद्या लहान मुलावर जर एखादा आघात झाला तर त्यानं आपल्या आई वडिलांना हाक मारणं योग्य गोष्ट आहे. बाबा लवकर या, मला वाचव, आई आई लवकर ये, मला वाचव, असं लहान मुलानं म्हणणं इथपर्यंत ठीक आहे. पण एखाद्या मोठ्या माणसावर काही आघात झाला आणि त्यानं 10 वर्षाच्या मुलाला हाक मारून मला वाचव म्हणणं, हे काय संगतवार वाटत नाही. 10 वर्षाचं लेकरू त्यांनी कसं काय वाचू? तरी नंदबाबा कन्हैयालाच हाक मारतात. का बरं हाक मारतात? त्याचं कारण आता नंदबाबांना सुद्धा कळून चुकलं होतं की हा कन्हैया 10 वर्षाचा दिसतो पण 10 वर्षाचं लेकरू मुळीच नाही. मग हा सगळ्या जगाचा बाप आहे, सगळ्या जगाचा मायबाप आहे, हा समर्थ आहे, हा ईश्वर आहे, हा परमात्मा आहे, हा भक्तांकरताच प्रगट झालेला आहे, हाच आपलं संरक्षण करणार आहे, याच्याशिवाय आपल्याला कोणी सांभाळू शकत नाही. माझ्या घरी जगाचा मालक अवतीर्ण झालेला आहे हे नंदबाबांना कळून चुकलं होतं म्हणून देवाला हाक मारत होते. भगवान धावतच आले. त्या सर्पानं पाय पकडलेला आहे. गायगायनं भगवंतानं त्या सर्पाला त्यांनी पकडलं आणि त्याच्या मुखातून नंदबाबांचा पाय सोडवला. 2 गोष्टी झाल्या. सर्प विषारीच असतो, त्याच्या विषाचा प्रभाव नंदबाबांवर होऊ नये म्हणून नंदबाबांच्या पायाला हात लावला, प्रभाव विषाचा झाला नाही. आणि दुसरा मुद्दा असा की सर्पाला स्पर्श केल्याबरोबर त्या सर्पाचं सर्पत्व निघून गेलं आणि त्याच्यातून एक दिव्य असणारा पुरुष प्रगट झाला. कोण असेल हा पुरुष? सर्वजण आश्चर्यानं पाहू लागले. त्याने भगवंताला नमस्कार केला. भगवाने त्याला विचारलेले कोण आहेस तू? त्याने स्वतःचा परिचय दिला. अहम विद्याधर कश्चित सुदर्शनेति श्रुतः श्रेया स्वरूप संपत्त्या अभिमानेनाचरम गतः. म्हणून त्यांनी माझं नाव आहे विद्याधर, अहम विद्याधर कश्चित सुदर्शन, माझं नाव सुदर्शन आहे, मी विद्याधर आहे. पण माझ्या चुकीनं त्यांनी अशा पद्धतीनं सर्पत्व पावलो. अंगिरा ऋषींचा शाप प्राप्त झाला. तुम्ही ऐकतात ना, अंगिरा ऋषी दिसायला थोडेसे कुरूप होते आणि वाकडे तिकडे चालत होते. हे बघा, एखाद्याजवळ जर काही व्यंग पाहायला मिळालं, त्याच्या प्रारब्धानं म्हणा, त्याच्या कशानं म्हणा, त्याच्या जीवनामध्ये जर त्यांनी व्यंग प्राप्त झाला असेल तर चुकूनही आपण त्याला त्यांनी हसू नये, त्याची त्यांनी उपेक्षा करू नये. त्याची उपेक्षा करणं सगळ्यात मोठं पाप आहे महाराज. पण एखाद्याच्या व्यंगावर जर हसाल तर आपल्याकरता खड्डा खणता आहात हे पक्क लक्षात ठेवा. कारण त्याला हसणं म्हणजे उद्या ती स्थिती आपल्या अंगावर ओढून घेणं हा त्यातला भाव आहे. पण चुकूनही त्यांनी हसायचं नाही. अंगिरा ऋषी थोडेसे कुरूप होते, वाकडे तिकडे होते. हा त्यांना हसला. हसल्यानंतर ते रागावले आणि रागावून शाप दिला. मूर्खा, मला त्यांनी मी वाकडा तिकडा म्हणून हसतोस, जा मी तुला शाप देतो, तू सर्प होशील. सर्प सुद्धा वाकडा तिकडा चालतो ना महाराज, सर्प होशील. नाईलाज झाला, मग व्याकुळ झाला, रडू लागला. शाप प्राप्त झाल्यानंतर आणि शाप प्राप्त झाल्यानंतर रडणाऱ्या त्या सुदर्शनाला त्यांनी उशाप देऊन टाकला. रडू नकोस, जरी सर्प झालास तरी जगाचा मालक प्रगट होईल, त्याचा तुला स्पर्श होईल आणि त्याच्या स्पर्शाने त्यांनी महाराज तू उद्धरून जाशील. पण तोच विद्याधर आहे ज्याचं नाव सुदर्शन आहे. त्या सुदर्शनाला त्यांनी सर्पाच्या रूपात असताना भगवंताचा स्पर्श झाला आणि भगवंताच्या स्पर्शाने त्याचं सर्पत्व निघून गेलं. दिव्य रूप प्राप्त करून भगवंताला नमस्कार करून सर्वांच्या समोर निघून गेला. असं दिव्य वर्णन या ठिकाणी करून सांगितलं. त्यानंतर गोपिकांना भगवंताचा संग प्राप्त झाला होता ना. युगुल शब्दाचा अर्थ तो जोडी, जोडी. राधा आणि कृष्ण हे युगुल आहे. युगुल त्या गोपिका भगवंताच्या त्या संगतीचा अशा पद्धतीनं अनुभव घेऊन तृप्त झाल्या होत्या आणि त्याचं स्मरण करत होत्या. तो परमात्मा तगडी कसा आहे. गोपिका गीत गात होत्या, त्याला युगुल गीत असं म्हणतात. युगुल गीत आहे. पण इतक्या त्यांनी म्हणत तिथे एक शंखचूड नावाचा त्यांनी यक्ष आला. त्याच्या मस्तकावर शंख होता आणि तो त्यानं उन्मत्त झाला होता. ऐश्वर्याचं लक्षण आहे महाराज शंख. शंख हे ऐश्वर्याचं लक्षण आहे आणि ऐश्वर्यानं मनुष्य उन्मत्त होऊ शकतो, लक्षात घ्यायचं.
ही कथा कशाकरिता ऐकायची आहे? याच्याकरिताच ऐकायची आहे. देवाच्या दयेनं म्हणा, नाही तर गत जन्मातल्या चांगल्या कर्मांमुळे म्हणा, माणसाला ऐश्वर्य प्राप्त होऊ शकतं. पण ऐश्वर्य प्राप्त झाल्यानंतर त्यानं जर उन्मत्तपणा धारण केला तर ऐश्वर्याचा सुद्धा निचरा होऊ शकतो. हे लक्षात ठेवण्यासारखंच आहे. त्याला ऐश्वर्य प्राप्त झालं, तुम्ही ऐकतात ना सर्वजण, या जन्मात केलेल्या कर्मांमुळे माणूस श्रीमंत किंवा गरीब होत नाही. मग त्याचे गत जन्मातले असणारे जे कर्म आहेत ते कर्मच त्याला अशा पद्धतीनं पाप पुण्य भोगायला आणतात आणि सुख दुःखाला कारण होतात. महत्वाची गोष्ट आहे. मग गत जन्मातलं आपलं कर्म आज आपल्याला संपत्ती ऐश्वर्य प्राप्त करून देतोय. कर्मात बदल झाला रे झाला की आपोआप त्यागणी महाराज स्थिती पालटून जाते. म्हणतात त्यागणी भाग्याचे नि भडसे, उद्यमाचे नि मिसे आणि समृद्धी जाण पैसे घर रे घे. भाग्य जर उदयाला आलं म्हणजे मागच्या जन्मातलं कर्म जर उदयाला आलं, भाग्याचे नि भडसे, थोडासा उद्योग जर काही केला, उद्यमाचे नि मिसे, समृद्धी जाणा पैसे घर रे घे. माती विकायला काढली तरी सोन्याचा भाव मिळतो आणि कांदे विकले तरी घोटाळा होतो. काय भाग्यात नाही ना महाराज. महत्वाची गोष्ट आहे, ते कपड्यात असलं पाहिजे. आता भाव ऐकून त्यांनी कांदा बाजारात नेला आणि थोड्या वेळात घसरला. 45 ऐकला आणि 15वर आला. मग काय करायचं? आतापर्यंत 45 होता आणि 15 कसा काय झाला? तुझ्या कपाळात नाही 45 म्हणून तुला भेटला नाही. हा त्यातला भाग आहे महाराज. पण भाग्याचे नि भडसे, उद्यमाचे नि मिसे, समृद्धी जाणा पैसे घर रे घे. समृद्धी आपोआप घरी येते. म्हणून त्यांनी समृद्धीचा विलास पालटू सुद्धा शकतो. म्हणून त्यांनी विलास पालटून जाईल. कशानं? तुमच्या कर्मानं. म्हणून जर संपत्ती प्राप्त झाली असेल आज, मागच्या जन्मातल्या चांगल्या कर्मामुळे प्राप्त झालेली आहे, उन्मत्त व्हायचं नाही. ऐश्वर्यानं त्यांनी उन्मत्त होऊन जायचं नाही. हा संदेश भागवत जगाला देत आहे. महत्वाची गोष्ट आहे. ज्याच्याकडे संपत्ती आहे आणि ज्याच्याकडे दया आहे ती भगवंताची विभूती आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी एकत्र राहत नाहीत मला. सुवर्ण आणि सुगंध एकत्र राहत नाही. समुद्र आणि त्यांनी मधुरता एकत्र राहत नाही. तो खाराच आहे किती केलं तरी सुद्धा. तसं ऐश्वर्य आणि दया, सहिष्णुता, प्रेम, आदर या सगळ्या गोष्टी घाईघाईने एकत्र सापडत नाहीत. जिथं ऐश्वर्य पण आहे आणि जिथं त्यांनी सहिष्णुता पण आहे, जिथं दया पण आहे, समजायचं भगवंताची विभूती आहे, भगवंताची दया आहे. म्हणून जर संपत्ती देवानं दिली असेल आपल्याला, जर श्रीमंती देवानं आपल्याला दिली असेल तर उन्मत्त होऊ नये. आपल्या संपत्तीचा विनियोग आपण त्यांनी दुसऱ्यावर उपकार करण्याकरिता करावा, दुसऱ्याला सुखी करण्याकरिता करावा, दुसऱ्याला समाधानी करण्याकरिता करावा. स्वतः करता जीवन तर कोणी जगतं महाराज. माझं म्हणणं तुम्ही नक्की ऐका. स्वतः करता जीवन जगणारा मनुष्य त्याने फार तर फार मोठा होऊ शकतो. तुम्ही ऐकतात ना? स्वतः करता जीवन जगणारा मनुष्य फार तर फार मोठा होऊ शकतो, पण जो जगाकरता जीवन जगतो तो महान होत असतो. पण महान होणं वेगळं, मोठं होणं वेगळं. बरेच माणसं मोठे झालेले आहेत, पण काय करता मोठेपणाला संपून जाईल त्यांचा मोठेपणा. पण साधू संत फक्त मोठे नाहीत, ते महान आहेत. आजही त्यांचं नाव घेतलं जातं. म्हणून ती महानताच महत्वाची आहे मोठेपणापेक्षा. म्हणून त्यांनी दुसऱ्याकरिता जीवन जगणं. तुका म्हणे आता उरलं उपकारा पुरता. हा उपकार साधू संत जगावर करतात आणि तो जास्त महत्वाचा आणि विचारात घेण्याचा मुद्दा तोच आहे. असो ऐश्वर्याचं प्रतीक सांगतोय शंखचूड. यानं गोपिकांना पाहिलं. गोपिका विभोर आहेत. भगवंताच्या चिंतनात जणू त्यांना समाधी लागलेली आहे. हा म्हटला हा कृष्ण आणि बलराम त्यांनी सामान्य गोवळ आहेत आणि एवढ्या सुंदर असणाऱ्या गोपिका आहेत. या गोपिकांबरोबर रास करतात म्हणे. या गोपिकांबरोबर वृंदावनामध्ये विहार करतात कृष्ण आणि बलराम. काय त्यांची योग्यता आहे? मी किती श्रेष्ठ आहे, माझ्याकडे किती ऐश्वर्य आहे, मी कसा आहे, स्वतःच कौतुक स्वतःच करू लागला. म्हणलं खरं तर या गोपिकांबरोबर मी विहार केला पाहिजे. मग त्यानं त्या गोपिकांनाच उचललं, पळून घेऊन जाऊ लागला. गोपिकाने भगवंताचा धावा केला. देवा धाव, देवा धाव. भगवान धावतच आला आणि मग भगवंतानं त्यांनी पाहिलं. त्याच्या मस्तकावर जो शंख होता ना, तो शंखच काढून घेतला, त्याचा निपात करून टाकला, त्याचा उद्धारच करून टाकला. महत्वाची गोष्ट आहे. शंखचूड मारला गेला. जो कुबेराचा अनुचर होता, कुबेर श्रीमंत आहे ना महाराज, त्याचा मित्र, समानशीले व्यसनेशी सख्यम, सारखेपणा त्यांनी पाहायला मिळाला म्हणून हाही श्रीमंत आहे. श्रीमंतीचा मद देवानं उतरवला. म्हणून त्यांनी
सगळ्या जगाचा नाद करावा, फक्त देवाचा नाद करू नये. नाहीतर तो त्याने संपत्तीचा मध कधी उतरून टाकील सांगता येत नाही. संपत्ती जगाला दाखवावी, देवाला काय दाखवता? सगळे वैभव सगळी संपत्ती त्याचीच आहे, त्याला काय आपण दाखवणार आहोत? सूर्याला काय आपण दिवा ओवाळणार आहोत? तो सूर्यासारखा आहे, आपलं साधं दिव्यासारखं जीवन आहे. हा महत्वाचा विचार. म्हणून त्यांनी संपत्तीचा मध हा समाजाला दाखवला जाऊ शकतो, देवाच्या समोर दाखवायचं नाही. देवानं बऱ्याच लोकांचा मध उतरवलेला आहे. म्हणून शंखचूड अशा पद्धतीने भगवंताच्या हाताने उद्धरून गेला. यानंतर त्यांनी महाराज अनेक दैत्य कंसानं पाठवले देवाला मारण्याकरिता. एक दैत्य आला, त्याचं नाव आहे त्यांनी असुर आला, त्याचं नाव आहे अरिष्टासुर. हा त्यांनी बैलाच्या रूपात आला, विशाल काय असणारा बैल, आणि देवावर आक्रमण करून आला. सगळे गोपाळ पाहत होते, एवढा मोठा बैल आला कुठून असेल? आपल्या सगळ्या गोठ्यामध्ये गोशाळेमध्ये एवढा मोठा बैल कधी पाहायला मिळालाच नाही. आला असेल कुठून विचारच करत राहिले. या विशाल काय असणाऱ्या बैलानं भगवंतावर आक्रमण केलं महाराज. देवानं त्याची शिंग पकडली आणि पकडून त्याला मातीत घुसमटायला सुरुवात केली. त्याच्या श्वासांमधून सुद्धा अग्निज्वाळा बाहेर पडत होत्या. असुरच होता, भयंकर असुर होता. अग्निज्वाळा बाहेर पडत होत्या. त्याला शिंगाला धरून त्यांनी मातीत घुसमटायला सुरुवात केली. त्या घुसमटून अशा पद्धतीने भगवंताने त्याचा निपात करून टाकला. एवढा विशाल काय असणार त्यांनी अरिष्टासुर, पण भगवंताच्या मुष्टी प्रहारानच त्यांनी घेतला प्राण झाला, त्याचे प्राण उडाले. बुक्कीत मारला महाराज. महत्वाची गोष्ट आहे. बैल बुक्कीत मारणं काय सोपी गोष्ट आहे का? बैल मारला. बैल म्हणजे काय? हा त्यांनी धर्माभास आहे. धर्म, बैल हे धर्माचं प्रतीक आहे. महत्वाची गोष्ट आहे, धर्माचं प्रतीक आहे. बैलगाडीला संसार म्हणतो ना आपण. त्याला 2 बैल असतात लावलेले. आपल्याकडे बैलगाडीला 2 बैल लावतात. क्वचित एखाद्या गाडीला एकच बैल दिसतो, त्याला गाडी म्हणत नाहीत, गाडा म्हणतात. गाडा, गाडी, तिला 2 बैल असतात. मग भजन म्हणत होते ना, भैया गाडीवाले, गाडी धीरे हा करे. मग 2 बैल असतात. हे 2 बैल कशाचं प्रतीक आहे? एक सामान्य धर्म आहे आणि एक परम धर्म आहे. आपण जीवनामध्ये धर्म पाळणं महत्वाचं आहे. सामान्य धर्म म्हणजे ज्या कुळगोत्रात आपण जन्माला आलो त्याच्यानुसार आपण आचरण करणं, हा सामान्य धर्म आहे. आणि मनुष्य शरीर आपल्याला भगवत प्राप्तीकरिता मिळालं म्हणून हा सामान्य धर्म सांभाळता भगवत प्राप्तीकरिता अट्टहास करणं हा परम धर्म आहे. म्हणून धर्म हा धर्माभास भगवंतानं तो त्यांनी अशा पद्धतीनं घालवला. आपण धर्माच्या मर्यादेत त्यांनी राहतो. देवापर्यंत जायचं असेल तर सगळ्या मर्यादा सोडून जाव्या लागतील. त्यानं सांगितलं सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम तो सर्व पापेभ्य मोक्षयिष्यामि मा शुच. म्हणून त्यांनी सगळ्या धर्मांचा त्याग करून माझ्यापर्यंत ये. देवानं त्यांनी धर्माचा, माणसाला धर्माचा पण अभिमान होतो, धर्माचाच अभिमान होतो. आणि त्या अभिमानातच मनुष्य राहतो. कोणाला कशाचा अभिमान होईल सांगता येत नाही. कोणाला वर्णाचा अभिमान होतो, जातीचा अभिमान होतो, कोणाला धर्माचा अभिमान होतो, कोणाला पंथाचा अभिमान होतो, मी अमक्या पंथाचा आहे, कोणाला संप्रदायाचाच अभिमान होतो, मी अमक्या संप्रदायाचा आहे. अरे धर्म, पंथ, संप्रदाय हे सगळे मार्ग हे सगळे अलीकडे आहेत. हे जिथं घेऊन जातात तो त्याच्या पलीकडे आहे. म्हणून या धर्मांच्या माध्यमातून, या पंथांच्या माध्यमातून, या संप्रदायांच्या माध्यमातून त्याच्यापर्यंत जायचं, साध्यापर्यंत. आणि साध्यात प्रवेश करत असताना साधन टाकून द्यावं लागतं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. महत्वाचा मुद्दा सांगतोय. तैसा ब्रह्म साक्षात्कारू होय देखून गोचरू ऐसा साधन हत्यारो हळूची ठेवी. भगवान अर्जुनाला म्हणतो, जोवरी अर्जुना तो बोध भेटेची ना मना, तोवरी या साधना भजावेची लागेल. तोपर्यंत या साधनेला तुम्हाला भजावंच लागेल. ही साधना करावीच लागणार जोपर्यंत बोध प्राप्त होत नाही. आणि एकदा का बोध प्राप्त झाला रे झाला, प्राप्ती झाली अपाठी, साधने सरती आपैसी, आपोआपच साधनं त्यांनी सुटून जात असतात. म्हणून त्यांनी साधन टाकावं लागेल. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. तुम्ही कथा ऐकण्याकरिता आले, तुम्ही काय आपापल्या गावावरून पाय आले का? काहीतरी साधन घेऊन आले. कोणी मोटरसायकलवर आला असेल, कोणी मोठी गाडी घेऊन आला असेल. ती गाडी, ती तुमची मोटरसायकल हे तुमचं काय आहे इथपर्यंत येण्याचं साधन आहे. मग हे कथा श्रवण करणं किंवा कथेच्या मंडपात प्रवेश करणं हे तुमचं काय आहे? साध्य आहे. म्हणून हे साध्य साधण्याकरिता तुम्ही साधनावर बसून आलात, पण साधन तुम्हाला मंडपाच्या बाहेर ठेवावं लागलं, मग साध्यात प्रवेश केला. बरोबर आहे की नाही गोष्ट? तसं परमात्मा प्राप्तीकरिता हा धर्म, परमात्मा प्राप्तीकरिता हा पंथ, परमात्मा प्राप्तीकरिता हा संप्रदाय हे साधन आहे. परमात्मा प्राप्त करून घेत असताना हे सगळं तुम्हाला टाकून द्यावं लागेल, मग परमात्म्यात प्रवेश करावा लागेल.
असं सांगितलं की लोकांना जड जातं, ते कळतच नाही महाराज. ते त्याचाच अभिमान धरून राहतात. काय करतो त्या संप्रदायाच्या अभिमानाला? हा संप्रदायाचा अभिमान अंतःकरणामध्ये द्वेष निर्माण करतो, हा वैर निर्माण करतो, हा मत्सर निर्माण करतो. त्याला वाटतं मलाच सगळं काय मिळालं, माझ्या संप्रदायाने मला सगळं काय दिलं. अरे जगात फार रथी महारथी आहेत आणि फार प्राप्त करून घेणारे आहेत. अनेकांना प्राप्ती त्यांनी होते ना, अनेक माध्यमातून होते. पण सगळे साधना करतायत. चुकू नये आपल्या अंतःकरणातून कोणाच्या साधनेचा द्वेष होऊ नये, कोणाच्या साधनेचा मत्सर करू नये, कोणाच्या संप्रदायाला आपण दूषण लावू नये, कोणाला वाईट म्हणायचं काही काम नाही महाराज. आपल्याला जे कळतंय, आपल्याला जे मिळालंय, आपण त्या मार्गावर योग्य रीतीनं मार्गक्रमण करावं. नाही तर नुसत्या दुसऱ्याच्या काड्या मोडण्यात काय तात्पर्य आहे? म्हणून त्याने या सगळ्या गोष्टी टाकून द्याव्या लागतील. म्हणून धर्माभास भगवंतानं घालवला, त्याचा अभिमान घालवला. यानंतर अजून एक दैत्य आला, त्याचं नाव आहे केशी. हा केसी, घोड्याच्या रूपात आला घोडा. आपले जे वेद आहेत ना महाराज, वेद, त्या वेदामध्ये 4 वेद आहेत ना, त्यातल्या एका वेदाचं मुख घोड्याचं आहे, घोड्याचं तोंड आहे, वेदाला घोड्याचं तोंड आहे. बऱ्याच वेळेला माणूस वैदिक होतो आणि वेदाला त्याने अभ्यासतो, म्हणून वेदांत त्यांनी फार त्याला चांगल्यापैकी कळतो. आणि वेदांतातल्या 4 प्रक्रिया लोकांच्या समोर सांगता आलं. थोडंसं प्रमेय कळालं, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्मैव नापरा, हे प्रमेय कळालं की बस त्याला वाटतं मला काहीतरीच कळालं. आणि हे कळाल्यामुळे त्यांनी बाकीच्या सगळ्या लोकांना फार बावळट समजतो. हे म्हणजे फार अज्ञानी, फार एकदम मूर्खच सगळे लोक. ज्यांनी त्यांनी ग्रंथ ऐकले ते फार मूर्ख. अरे काय श्रोत्रियत्व प्राप्त झालं म्हणजे सगळं प्राप्त झालं का? ब्रह्मनिष्ठा नको का? ज्याला अक्कल आहे तो त्यांनी अकलीच्या बळावरती किती मोठे मोठे ग्रंथ त्यांनी शिकू शकतो. अद्वैत सिद्धी, चित्सुखी मोठे ग्रंथ आहेत की नाही, खंडन खंड खाद्य आहे की नाही. ग्रंथाची नावं सांगतो मी तुम्हाला, ग्रंथाचं नाव आहे. एवढे कठीण कठीण ग्रंथ आहेत. ज्याला अक्कल आहे त्या अकलीच्या बळावर तो ग्रंथांचं चिंतन अध्ययन करू शकतो. म्हणून अकलीच्या बळावर ग्रंथ कळायला लागले म्हणजे काय ब्रह्मनिष्ठा अकलीने कळत असते का? ती कृपेनेच होत असते. संत कृपा झाल्याशिवाय ते प्राप्त व्हायचं नाही.